मुख्यमंत्री झाले, मात्र ते वर्षा बंगल्यावरती जायला घाबरतात. ते वर्षा बंगला पुन्हा एकदा तोडून बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काय येतो? मला असं वाटतं की त्याच वर्षा बंगल्यानं मागच्या 2.5 वर्षामध्ये लाखो महाराष्ट्रातील लोक बघितली. जो वर्षा बंगला हा काही वैयक्तिक लोकांसाठी बंद होता, स्वतःसाठी वापरला जायचा, परंतु जनतेला कधी बघता आला नाही. तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेनं बघितला. आता मला असं वाटतं थोडा मेंटेनन्स जर त्या ठिकाणी चालू असेल तर त्याला देखील राजकीय वलय द्यायची काही आवश्यकता नाही. काळी जादू केले, लिंबू सापडले, अशा प्रकारे वेगळे वेगळे विधान येतात. याकडे कसं? मला असं वाटतं तुम्ही सकाळी 9 वाजता मुलाखत घेणं बंद केलं की काळू जादी पण बंद होईल. काय झालं की म्हणजे तुमचा सगळ्यांचा आदर ठेवून सांगतो, मी पण परवा पुण्यामध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय, आता एकनाथ शिंदे साहेबांची परवानगी घेऊन त्यांच्या अगोदर अर्धा तास मी आता पत्रकार परिषद सुरू करणार आहे. त्यामुळे त्यांचं एवढं किती मनावर तुम्ही घेता? महाराष्ट्राच्या जनतेनं मनावर घेतलं नाही, म्हणून आमचे 80 पैकी 60 निवडून आले. काय सांगाल? आज देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक ठेवलेली वाढूनची, मात्र त्यामध्ये उपमुख्यमंत्री गेले नाही. त्याच्यामुळे अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत. मला असं वाटतं की चर्चा ह्या सूत्रांच्या माध्यमातून होतात. माननीय एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. ते संवेदनशील आहेत, ते भावनाप्रधान आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक झाली आणि अभूतपूर्व असे यश महायुतीला मिळालं. शिवसेनेचा विचार करता सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट शिवसेनेच्या इतिहासामध्ये यावेळी राहिलेला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. मला असं वाटतं की नाराजीच्या बातम्या या कदाचित पसरवल्या जात आहेत, पण एकनाथ शिंदे साहेब हे फार मोठ्या मनाचे आहेत, त्याच्यामुळे ते नाराज असूच शकत नाहीत. ते शिवसैनिकांना ताकद देणारे आहेत, जनतेच्या विकासासाठी झटणारे आहेत. त्याच्यामुळे काही वैयक्तिक कारणांमुळे ते जर उपस्थित राहू शकले नसतील तर त्याचं राजकीय भांडवल होऊ नये आणि ते विरोधकांनी करू नये ही माझी विनंती आहे. काय नेमकं आता पालक 2 ठिकाणीच हा वाद चालू आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा एकत्र बसून हा गुंता सोडवतील आणि 2-3 दिवसातच सोडवतील.